नमस्कार. सुप्रभात टीव्ही 9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा. पाहणार आहोत महत्त्वाच्या 100 बातम्या सुपरफास्ट स्वरूपात. 10 फेब्रुवारीपासून जरांगेंचं आमरण उपोषण अधिसूचनेची अंमलबजावणी उद्यापासून करा. विशेष अधिवेशन घेऊन सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करा. जरांगेंची मागणी. 10 तारखेपर्यंत मराठा आंदोलकांवरील सगळे गुन्हे मागे घ्या. जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम. सरकारमध्ये 2 भूमिका, त्यावरती आमचा आक्षेप, म्हणून 10 फेब्रुवारीपासून उपोषणाचा निर्णय. जरांगेंकडनं भूमिका स्पष्ट. एकीकडे सह्यांचं पत्र देता आणि दुसरीकडे केंद्रात जायच्या गोष्टी करता. मराठ्यांची तुम्हाला गरज नाही का? लोकांचं ऐकून तुम्हाला मराठ्यांचं वाटोळं करायचंय का? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेवर जरांगे पाटलांचा सवाल. धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण कसं देत नाही ते बघतोच. मराठा आरक्षणाचा प्रश्न एकदा सुटू दे. जरांगे पाटलांनी सरकारला भरला दम. मनोज जरांगे रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळावरती नतमस्तक. गडावरती शिरकाई देवीचंही दर्शन घेतलं. तब्बल 5 महिन्यांनी जरांगे घरी परतले. शिंदेंनी मराठा समाजाचा नेता म्हणून निर्णय घेतला असेल तर राज्यातील ओबीसी समाजाला विष देऊन मारून टाकावं. विजय वडेट्टीवार मुख्यमंत्री शिंदेंवरती भडकले. देवगिरीवरील बैठकीला भुजबळांची अनुपस्थिती. मराठा आरक्षणावरून भुजबळ नाराज असल्याची चर्चा. दर आठवड्याला होणाऱ्या राष्ट्रवादीच्या बैठकीला भुजबळ गैरहजर राहिल्यानं चर्चांना उधाण. ट्रिपल इंजिन सरकार भुजबळांचं ऐकत नाही, हा भुजबळांचा अपमान आहे. सुप्रिया सुळेंचा छगन भुजबळांना टोला. पक्ष आणि भुजबळांमध्ये कोणतेही दरी नाही, आम्ही सर्वजण एक आहोत, एक भूमिकेत काम करतोय. सुनील तटकरेंचं सुळेंना उत्तर. आरक्षणाबाबत कोणत्याही समाजावरती अन्याय होणार नाही. सूचना हरकती त्यातील त्रुटी लक्षात घेऊनच निर्णय घेतला जाईल. मराठा आरक्षणाच्या मसुद्याबाबत कोणाला हरकत असेल तर द्या, बावनकुळेंचं आवाहन. बच्चू कडू का येत नाहीत याबद्दल माहिती नाही. मराठा समाजानं त्यांना दुखावलेलं नाही. बच्चू कडू आंदोलनात सहभागी न झाल्यानं जरांगेंची प्रतिक्रिया. आरक्षणावर 19 फेब्रुवारी नंतर बोलणार, मला दूर केलं की नाही हा विषय महत्वाचा नाही. आमदार बच्चू कडू यांचं वक्तव्य. राज्यातील सर्वेक्षण करण्यास आणखी 2 दिवसांची मुदतवाढ. 31 तारखेऐवजी आता 2 तारखेपर्यंत सर्वेक्षण सुरू राहणार. मुंबई महापालिकेकडनं मराठा आरक्षणासाठी 70% घरांचं सर्वेक्षण. 25 लाखांहून अधिक घरांचं सर्वेक्षण पूर्ण. आज 1,80,000 घरांचं सर्वेक्षण करण्याचं आवाहन. मनोज जरांगे यांना राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य लक्ष्मण हाके यांचं खुलं चॅलेंज. जरांगेंना गोरगरीब मराठा मुलांचं काही पडलेलं नाही, ते ओबीसी आरक्षणाला चॅलेंज करण्याची भाषा करतात. शिंदेंनी संविधानिक पदावरती राहून उल्लंघन केल्याचा हाकेंचा आरोप. 5 फेब्रुवारीपासून राज्यभरात ओबीसी महाएल्गार यात्रेचं आयोजन. मराठवाड्यातनं यात्रेला सुरुवात होणार. भुजबळ आणि पडळकर नेतृत्व करणार. राष्ट्रीय ओबीसी महासंघाची आजपासून नागपूर जिल्ह्यात जनसंवाद यात्रा. ओबीसी जनगणना यासह विविध मागण्यांसाठी बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वात यात्रा. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीला अखेर महाविकास आघाडीमध्ये स्थान. मवियाकडनं अधिकृत पत्रक जाहीर. वंचितच्या मागण्या मविया नेत्यांकडनं मान्य झाल्याची माहिती. वंचित बहुजन आघाडी पुढच्या बैठकीमध्ये मविया सोबत असेल. प्रकाश आंबेडकरांकडनं ट्विट करत भूमिका जाहीर. मवियात वंचित, सीपीआय, आप, जेडीयूचा समावेश. आम्हाला नवीन मित्र मिळालेत. मवियाचा आता विस्तार झाला. बैठकीनंतर राऊतांची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदेंनी भाजप सोडावी आणि आमच्या सोबत यावं. वंचितच्या प्रकाश आंबेडकरांची ऑफर. उद्धव ठाकरेही सोबत. शिंदेंनी ठरवावं आणि सोबत यायचं की नाही. शिरसाटांच्या ऑफरनंतर आंबेडकरांची प्रतिक्रिया. मविया बैठकीमध्ये महाराष्ट्रातील जेडीयू नेत्यांची उपस्थिती. जेडीयूकडनं 1 तर समाजवादी पक्षाकडनं लोकसभेच्या 2 जागांची मविया बैठकीत मागणी. महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा अपमान झाल्याचा आरोप. 1 तास आम्हाला बाहेर बसवलं. वंचितचे डॉक्टर पुणकर यांचा आरोप. तर मवियाच्या बैठकीत वंचित नेत्यांचा अपमान झाला नाही, ते नेते आमच्यासोबत जेवायला होते. पुणकर यांच्या आरोपांवर संजय राऊतांचं स्पष्टीकरण. प्रकाश आंबेडकरांसोबत बोलणं झालंय. 2 फेब्रुवारीला प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत चर्चेला असतील. नाना पटोले यांची माहिती. कोरोनातील बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकरांची 7.5 तास ईडी चौकशी. यंत्रणांना सहकार्य करणं आमचं काम. ईडीनं मागितलेली कागदपत्र देणार अशी माहिती. संजय राऊतांचे भाऊ संदीप राऊत यांची 7 तास ईडी चौकशी. कोरोना काळामध्ये आम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम केलंय, त्याला हे लोक घोटाळा म्हणतात. चौकशीनंतर संदीप राऊत यांची प्रतिक्रिया. मुलुंडच्या पोपटाला 8,000 कोटींचा अँब्युलन्स घोटाळा. सिंचन घोटाळा. हसन मुश्रीफांचे घोटाळे दिसत नाहीत का? संदीप राऊतांच्या कथित खिचडी घोटाळा. ईडी चौकशीवरून संजय राऊतांची टीका. सोमय्यांची तक्रार करण्यासाठी आमच्याकडे 5 महिला आल्या आहेत. वेळ पडल्यास आम्ही त्या महिलांना जनता न्यायालयात समोर आणू. संजय राऊतांची किरीट सोमय्यांना टीका.
आतापर्यंत राऊतांनी 37 आरोप केले, पण त्यांनी एकही पुरावा दिला नाही. राऊतांनी आधी भावाचा हिशोब द्यावा, सोमय्या यांचा राऊतांवर पलटवार. आमदार सूर्यकांत दळवी भाजपच्या वाटेवर, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला आणखी एक धक्का. 1 फेब्रुवारीला बावनकुळेंच्या उपस्थितीत दळवी भाजपमध्ये प्रवेश करणार. आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन. सर्व निलंबित खासदारांना अधिवेशनामध्ये सहभागी होता येणार. सर्व 146 खासदारांचं निलंबन मागे. 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री बजेट सादर करणार. राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक. दुपारी 12 वाजता मंत्रालयात बैठक होणार. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी विधान भवनामध्ये आज सुनावणी. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर सुनावणी होणार. शिवसेना पक्ष आणि नावाबाबत 1 मार्चला सुप्रीम कोर्टात सुनावणी. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाच्या याचिकेवरती आता सुनावणी होणार. राज्यसभेसाठी भाजपकडनं चाचपणी सुरू. विनोद तावडे, पंकजा मुंडे, विजया रहाटकर यांच्या नावाची चर्चा. केंद्रीय नेतृत्व लवकरच अंतिम निर्णय घेणार. जातीय समीकरण लक्षात घेत भाजप राज्यसभेसाठी उमेदवार देणार. महायुतीच्या माध्यमातून लोकसभा लढण्याची इच्छा आहे. महायुतीचं जागा वाटप होईल तेव्हा पक्ष निर्णय घेईल. तटकरेंकडून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा. खासदार नंदीबैला सारखा मान डोलवणारा हवा की प्रश्न मांडणारा हवा. वयामुळे विरोधकांचा सोशल मीडियाचा समज कमी. खासदार अमोल कोल्हेंचा आढळराव पाटलांना अप्रत्यक्ष टोला. जळगाव जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सदस्य संजय गारुड आणि विलास राजपूत यांचा भाजपत प्रवेश. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. डोंबिवलीमध्ये ठाकरे गटाची फलकबाजी. तुझं एक मत हुकुमशाही उलथवण्यासाठी पुरेसं. फलकावरती उल्लेख. संजय राऊत बदनामी प्रकरणात नितेश राणेंविरोधात जामीनपत्र वॉरंट जाहीर. सुनावणीला हजर न राहिल्यास राणेंच्या अटकेची शक्यता. व्यक्तिशः हजेरीपासून राणेंनी मागितली होती सूट. चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्यांवरती कारवाई होणार. कारवाई करताना पक्ष पाहिला जाणार नाही. नितेश राणे यांच्यावरती झालेल्या आरोपांवरती शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. एकनाथ खडसे वैफल्यग्रस्त. त्यांच्याकडे नेतृत्व राहिलं नाही. खडसे राजकारणातील नासका कांदा. एकनाथ खडसेंनी फडणवीसांवर केलेल्या टीकेला प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर. आगामी लोकसभा निवडणुकीमुळे राज्यातील 130 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या. नागपुरातील सर्वाधिक 48 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या. बदलीच्या ठिकाणी तात्काळ रुजू होण्याचे निर्देश. अटल सेतूवरती टोलमधून मिळणाऱ्या उत्पन्नावरती MMRDA असमाधानी. सेतूवरती दिवसाला 70,000 वाहनांच्या प्रवासाची अपेक्षा. मात्र अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्षात 30 ते 34,000 वाहनांचाच प्रवास. मुंबई महानगरपालिकेतील 750 अभियंत्यांची पदं रिक्त. तात्काळ पदं भरण्याची अभियंता संघटनेच्या आयुक्तांकडे मागणी. मुंबईच्या BKCमध्ये लवकरच ईडीचं कार्यालय सुरू होणार. नव्या जागेसाठी ईडीला 362 कोटी रुपयांचा खर्च. MMRDSला अखत्यारीतला भूखंड मिळणार. मुंबई महापालिकेच्या 2 फेब्रुवारीला अर्थसंकल्प. आयुक्त इक्बाल सिंग चहल हे सलग 4थ्यांदा अर्थसंकल्प सादर करणार. मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडियावरती आज गीत रामायण कार्यक्रमाला ललित प्रभाकर, मृण्मयी देशपांडेसह 300 कलाकार गीत रामायण सादर करणार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापक भरती प्रक्रिया लांबणीवरती. उमेदवारांना अर्ज करण्यास 16 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ. विद्यापीठात प्राध्यापकांच्या 111 पदांसाठी भरती होणार. अमरावती तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांची एकहाती सत्ता. 17पैकी 16 प्रतिनिधींची संचालकपदी निवड. साताऱ्यातल्या कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबतची बैठक रद्द. मंत्री अनिल पाटलांसोबतची बैठक रद्द झाल्यानं धरणग्रस्त आक्रमक. धरणग्रस्त पुन्हा आंदोलन करण्याच्या तयारीत. नाशिकच्या मालेगावात एका वर्षात 319 कोटींची वीज चोरी. हरित लवादाच्या आदेशानं सील केलेल्या प्लास्टिक कारखान्यांमध्ये ही वीज चोरी. खासगी वीज कंपनीच्या कारवाईदरम्यान धक्कादायक प्रकार. अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर रेल्वे शहरामध्ये भव्य शंकरपटाचं आयोजन. वंचितच्या निलेश विश्वकर्मा यांनी बैलगाडी हाकली. अवघ्या 8 सेकंदात गाठला पल्ला. साताऱ्याच्या कराडमध्ये सुरलीमध्ये भाजपकडनं नमो चषक बैलगाडी शर्यतीचं आयोजन. शर्यतीत वाघोलीच्या बैलजोडीनं पटकावला पहिला क्रमांक. आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. उद्धव ठाकरेंसोबतच आदित्य ठाकरे, तेजस ठाकरेंसोबत संवाद. 19 फेब्रुवारीला पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा. पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचं मोदींच्या हस्ते उद्घाटन. तर पुण्यात सभा देखील होण्याची शक्यता. पुढच्या आठवड्यात शिंदे फडणवीस अजित पवार दिल्लीत जाणार. एनडीएच्या बैठकीसाठी शिंदे फडणवीस अजित पवार दिल्लीला जाणार. लोकसभेच्या जागांबाबत दिल्लीमधील बैठकीत निर्णय होण्याची शक्यता. संभाजीनगरमधील आदर्श पतसंस्था ठेवीदारांचं आंदोलन 7 तासानंतर स्थगिती. विभागीय आयुक्त मधुकर आदड यांच्याशी चर्चेनंतर आंदोलन मागे. सरकारनं मागणी मान्य नाही केली तर मुंबईत जाऊन आंदोलन करू असा इशारा.
आजपासून 10वीचं हॉल तिकीट मिळणार. शाळांच्या लॉग इन मध्ये हॉल तिकीट उपलब्ध होणार. हॉल तिकीटासाठी विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क न आकारण्याच्या सूचना. टाटा पॉवरच्या वीज बिलामध्ये वाढ झाल्याच्या माहितीवरून भाजप आमदार मनीषा चौधरी आक्रमक. टाटा पॉवरच्या अधिकाऱ्यांची घेतली भेट. अधिकाऱ्यांकडून बिलवाढ करणार नसल्याचं लेखी पत्र. यवतमाळच्या नेर तालुक्यामध्ये अजांती गावच्या ग्रामसभेमध्ये 2 समाजात वाद. त्यामुळे दगडफेक. गावालगतच्या अतिक्रमित जागेचा ठराव घेण्यावरून 2 समाजात संघर्ष. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर परिस्थिती नियंत्रणात. पुणे सोलापूर महामार्गावरती ठाकरे गटाचा रास्ता रोको. पुणे जिल्ह्यातील धरणातनं उजनी धरणात 10 टीएमसी पाणी सोडा अशी मागणी. जळगावात आदिवासी कोळी समाजाचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यव्यापी महाआंदोलन. जात प्रमाणपत्रासाठीच्या जाचक अटी रद्द करण्यासाठी आणि वेगवेगळ्या मागण्यांसाठी आंदोलन. साताराच्या म्हसवडमध्ये धनगर समाजाचं आंदोलन. धनगडऐवजी धनगर दुरुस्तीची शिफारस राज्य सरकारनं केंद्र सरकारला करावी. धनगर समाजाची मागणी. भंडाऱ्यातल्या पवनी नगर परिषदेसमोर विविध मागण्यांसाठी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा परिषदेच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन. 6 दिवस लोटूनही प्रशासनाचं आंदोलनाकडे दुर्लक्ष. लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. जळगाव जिल्हा आदिवासी घटक कार्यक्रम 2023-24च्या निधी खर्चामध्ये राज्यात प्रथम क्रमांकावरती. विजयकुमार गावित यांनी मंत्रालयातून घेतलेल्या ऑनलाईन बैठकीमध्ये जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची माहिती. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बैल बाजारामध्ये उलाढाल कमी. दुष्काळ परिस्थिती असल्यानं बैलांची खरेदी विक्री झाली कमी. यंदा पाऊस कमी असल्यानं चाऱ्याचा प्रश्नही निर्माण. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ओल्या लाल मिरचीची आवक वाढली. मिरची घेण्यासाठी महिलांची झुंबड. मिरचीला सध्या 4,000 रुपये क्विंटल भाव. पालघरमधल्या भात खरेदी केंद्रावरती 4 महिन्यांपासून भात खरेदी बंद. लवकरात लवकर भात विक्री केंद्र सुरू न केल्यास कुणबी सेनेचा आंदोलनाचा इशारा. धुळे जिल्ह्यामध्ये दुष्काळाच्या झळा. 13 मध्यम प्रकल्पामध्ये केवळ 27% जलसाठा उपलब्ध. एका गावाला टँकरनं पाणी पुरवठा तर 26 गावांसाठी विहिरी अधिग्रहित. नांदेड जिल्ह्यात महावितरण विभागाचा भोंगळ कारभार. चव्हाट्यावरती माहूरमधल्या एका महिला शेतकऱ्याच्या पंपाला कृषी वीज कनेक्शन न देता चक्क 1.5 लाखांचं बिल. अमरावतीच्या राठीनगरमध्ये जनगणनेसाठी आल्याचं सांगत नायब तहसीलदाराच्या पत्नीला चाकूचा धाक दाखवून 5 लाखांचा ऐवज लंपास. आरोपी सीसीटीव्हीत कैद. धुळे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या यात्रोत्सवासाठी तमाशा मंडळाला सुपाऱ्या. शेकडो वर्षाच्या यात्रेच्या परंपरेत लोककला जपण्याचा प्रयत्न. धुळे शहरामध्ये लिंगायत समाजाच्या वतीनं दीक्षा विधी गुरु आशीर्वचन समारंभाचं आयोजन. महाराज वडाळीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत 250 जणांनी घेतली लिंगायत समाजाची दीक्षा. नंदुरबारच्या शहादा शहरामध्ये पालिका शाळेची जीर्ण इमारत बदली धोकादायक. विद्यार्थ्यांसहित शिक्षकांची जीव टांगणीला. इमारतीची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यामध्ये खांडबारा गावामध्ये जिल्हा परिषद शाळेची इमारत पूर्णपणे जीर्णावस्थेत. 70 वर्ष जुन्या इमारतीची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी. अंगणवाडी सेविकांचा संप मिटल्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातल्या दुर्गम भागात पोषण आहार वितरणाचं कार्य सुरू. दुर्गम भागातील नागरिकांकडून समाधान व्यक्त. विकसित नंदुरबारसाठी विरोधक आले. एका व्यासपीठावरती कन्यादान मंगल कार्यालयामध्ये चर्चासत्राचं आयोजन. तर यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभाग. शिधापत्रिका आधार जोडणी करण्यात नंदुरबार जिल्हा विभागात प्रथम. जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या सूचनेनुसार जिल्हा पुरवठा विभागाकडून युद्धपातळीवरती आधार सीडिंगचं काम पूर्ण. पुण्याच्या मोशीमध्ये अजित पवार गटाकडून बैठकीचं आयोजन. बैठकीत बूथ कमिटी, बूथ रचना, आगामी महिला मेळाव्याच्या नियोजनासह विविध स्थानिक समस्यांवर चर्चा. विरारमध्ये शाळेच्या बसचा अपघात. भावाला सहलीसाठी सोडायला आलेल्या बहिणीचा मृत्यू. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्यांची बढती. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात बदल्या. गोंदियामध्ये सहारा इंडिया विरोधात 1 दिवसीय धरणं आंदोलन. सहारा इंडियामध्ये गुंतवणूक केलेले पैसे परत न मिळाल्यानं गुंतवणूकदार आक्रमक. गोंदियातील देवरीमध्ये वाळूची अवैध वाहतूक. वाळू चोरीचा गोंदिया जिल्ह्यातील महसुलावरती मोठा परिणाम. पुण्याच्या मोशीमध्ये कोंढावळे गावाच्या भावा बहिणीची नॅशनल सॅम्बो चॅम्पियन स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी. स्पर्धेमध्ये प्रसन्न कंधारे आणि सानिया कंधारे यांना 2 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक. राज्यसभेसाठी अजित पवार गटाला महायुतीतनं 1 जागा. सांगलीचे माजी महापौर इंद्रिस नायकवाडी यांचं नाव चर्चेत. नागपुरात महिलांचा आक्षेपार्ह व्हिडिओ बनवणाऱ्या कला शिक्षकाला अटक. मंगेश खापरे असं आरोपीचं नाव. औद्योगिक महोत्सवामध्ये महिलांच्या बाथरूममध्ये आरोपीनं केलं होतं व्हिडिओ शूट.
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची घोषणा। मराठी चित्रपटसृष्टीमधील योगदानासाठी अशोक सराफ यांना मोलाचा पुरस्कार। आजवर अनेक दिग्गजांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार, त्या पंक्तीत मला स्थान मिळालं हे माझं भाग्य। आजच्या दिवशी लक्ष्मीकांत बेर्डेंसह अनेक सहकाऱ्यांची आठवण येते। अशोक सराफ यांची TV9 मराठीवर प्रतिक्रिया। सोलापूरच्या माडामध्ये ऊस पेटवून गाळपाला देण्याच्या प्रकारात वाढ। ऊस कारखानदारांविरोधात रयत क्रांती संघटना आंदोलन करण्याच्या पवित्र्यात। भंडारामध्ये नदी परिसरामध्ये भर दिवसा रेतीची चोरी। पोलीस बंदोबस्त असूनही रेती चोरी होत असल्यानं आश्चर्य व्यक्त। गोंदियामध्ये शिक्षकांच्या 7व्या वेतन आयोगाच्या 3ऱ्या हप्त्यासाठी 18,61,00,000चा निधी जमा। जिल्ह्यातील शेकडो शिक्षकांना दिलासा, तर नक्षल भत्ता आणि अतिरिक्त घरभाडेही मिळणार। जळगावच्या भुसावळमध्ये महिलांसाठी स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनकडून खास धावण्याचा सराव वर्गामध्ये गृहिणींसह पोलीस, डॉक्टर, वकील, महिलांचाही सहभाग। जळगावच्या चोपडामध्ये ट्रकमधील 52 लाखांचा गुटखा जप्त। मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात गुटख्याची वाहतूक होत असल्याचं उघड। भुसावळमध्ये भाजीपाल्याच्या उत्पादनासोबतच आवकही वाढली। वांगी 90 रुपयांवरून 60 रुपयांवर, तर गवार, वाल, शेंगा, भेंडी यांचे दरही घसरले। जळगावच्या जामनेरमधल्या बेटावद ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची बिनविरोध निवड। कमलबाई काळे यांची सरपंचपदी वर्णी। भंडारामध्ये शेतकऱ्यांची उन्हाळी धान पिकासाठी लगबग। येत्या काही दिवसांमध्ये रोवणीला सुरुवात होणार। आणि भंडाऱ्याच्या गडेगाव महामार्ग पोलिसांकडून जनजागृती। रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत ठिकठिकाणी जनजागृती।